नमस्कार मित्रांनो, मी विनोद मादनकर. मित्रांनो, शासनाने 9 ऑक्टोबर रोजी जो जी आर काढला होता, त्यामध्ये बरेच तालुके या ठिकाणी वगळण्यात आले होते आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक रोष निर्माण झाला होता. हा रोष बघून शासनाने परत 10 ऑक्टोबर रोजी सुधारित जी आर प्रकाशित केलेला आहे आणि नवीन 29 तालुके या ठिकाणी समावेश केलेले आहेत. हा जी आर काय आहे आपण या ठिकाणी थोडक्यात बघूया. व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर जी आर या ठिकाणी बघूया. सन 2025 मध्ये राज्यातील अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे सवलतीसाठी बाधित तालुके घोषित करण्याबाबत दिनांक 10 ऑक्टोबर 2025 चा हा जी आर. शासन निर्णयामध्ये राज्यातील विविध तालुक्यामध्ये जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत अतिवृष्टी व पूर, पेरणी, खालील क्षेत्र व पिकाची स्थिती या सर्व घटकाचा एकत्रित विचार करून या घटकांनी पूर्णतः अथवा अंशतः प्रभावित झालेले तालुके सोबतच्या सुधारित परिशिष्टानुसार आपत्तीग्रस्त घोषित करण्यात येत आहेत. म्हणजे याच्यामध्ये दोन प्रकार यांनी केलेले आहे. पूर्णतः बाधित आणि अंशतः बाधित असे दोन प्रकार यांनी केलेले ते यादीमध्ये या ठिकाणी दाखवण्यात आलेले. ही यादी आपण या ठिकाणी आता बघूयात की नवीन कोणते तालुके या ठिकाणी समाविष्ट झालेले आहेत. 10 ऑक्टोबर 2025 सोबतचे परिशिष्ट यामध्ये ही यादी या ठिकाणी दिलेली आहे. जिल्हा, त्याच्यानंतर समोर पालघर हा जिल्हा, अंशतः बाधित तालुके या ठिकाणी नाही, पूर्णतः बाधित तालुके पालघर, डहाणू, सरी, विक्रमगड असे 4 तालुके या ठिकाणी समावेश करण्यात आलेले. नाशिक जिल्हा अंशतः बाधित कळवण, देवळा आणि इगतपुरी. पूर्णतः बाधित तालुके यामध्ये मालेगाव, निफाड, नांदगाव, सटाणा, दिंडोरी, सुरगाणा, नाशिक, त्र्यंबकेश्वर, पेठ, सिन्नर, वांदवड, येवला अशी तालुके 15 तालुक्याचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे. त्यानंतर धुळे जिल्ह्यामध्ये अंशतः बाधित तालुक्याचा समावेश आहे. पूर्णतः बाधित तालुक्याचा या ठिकाणी समावेश नाही. अंशतः बाधित तालुक्यामध्ये 3 तालुके या ठिकाणी घेण्यात आलेले आहे. जळगाव जिल्हा यामध्ये अंशतः बाधित तालुक्यामध्ये एकही तालुका नाही. पूर्णतः बाधित तालुक्यामध्ये या ठिकाणी 13 तालुक्याचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे. या ठिकाणी बुलढाणा जिल्हा यामध्ये अंशतः बाधित मध्ये नांदुरा आणि संग्रामपूर हे 2 तालुके या ठिकाणी टाकण्यात आलेले आहे. आणि पूर्णतः बाधित मध्ये चिखली, सिंदखेड राजा, देवगाव राजा, लोणार, शेगाव, मोताळा, बुलढाणा, खामगाव, मेहकर, मलकापूर, जळगाव, जामोद. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये 2 तालुके अंशतः बाधित या ठिकाणी वाढवण्यात आलेले, नांदुरा आणि संग्रामपूर. तसेच पूर्णतः बाधित मध्ये मेहकर आणि लोणार हे 2 तालुके या ठिकाणी वाढवण्यात आले होते. या 2 तालुक्यामध्ये खूप रोष निर्माण झाला होता, परंतु सुधारित जी आर आल्यामुळे आता या शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलासा नक्कीच मिळणार आहे. अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, हा संपूर्ण जिल्ह्याचा तालुक्या वाईज ही यादी या ठिकाणी आहे. याची यादी हा जी आर मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे. त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही डायरेक्ट हा जी आर या ठिकाणी संपूर्ण जी आर या ठिकाणी बघून आपले तालुके यामध्ये आहे का नाही, याचा समावेश यात झालेला आहे का नाही, अंशतः बाधित मध्ये आहे की संपूर्ण बाधित आहे, या ठिकाणी संपूर्ण तुम्ही ही यादी या ठिकाणी चेक करू शकता. अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, हा होता सुधारित जी आर. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रमंडळींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जय जवान, जय किसान.